नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महा-टी-ए-टी भरती 2026 करिता प्रसिद्ध साहित्यिक आणि त्यांची टोपण नावे यावर महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत। हे प्रश्न तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे असतील। तरी तुम्ही चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, कुसुमाग्रज हे टोपण नाव खालीलपैकी कोणत्या साहित्यिकाचे आहे? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा। या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1, विष्णू वामन शिरवाडकर। तर पहा, कुसुमाग्रज हे जे टोपण नाव आहे तर ते विष्णू वामन शिरवाडकर या साहित्यिकाचे ते टोपण नाव आहे। प्रश्न क्रमांक दुसरा, बालकवी म्हणून कोणाला ओळखले जाते? तर बालकवी म्हणून पहा ऑप्शन क्रमांक 2, त्र्यंबक बापूजी ठोंबरे। कोणाला? त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना बालकवी म्हणून ओळखले जाते। प्रश्न क्रमांक तिसरा, राम गणेश गडकरी यांनी नाटके लिहिताना कोणते टोपण नाव वापरले? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, बाळकराम। तर पहा, राम गणेश गडकरी यांनी नाटके लिहिताना काय आहे? नाटके लिहिताना बाळकराम हे टोपण नाव वापरलेले होते। प्रश्न क्रमांक चौथा, गोविंदाग्रज हे टोपण नाव कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, राम गणेश गडकरी। तर राम गणेश गडकरी यांना गोविंदाग्रज या टोपण नावाने ओळखले जाते, जे की गोविंदाग्रज या टोपण नावाने पहा राम गणेश गडकरी हे कविता लिहित असत। काय? गोविंदाग्रज या टोपण नावाने राम गणेश गडकरी हे कविता लिहित असत। प्रश्न क्रमांक 5, कवी अनिल यांचे पूर्ण नाव काय आहे? तर कवी अनिल यांचे जे पूर्ण नाव आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 3, आत्माराम रावजी देशपांडे। काय आहे? आत्माराम रावजी देशपांडे हे त्यांचं पूर्ण नाव आहे। प्रश्न क्रमांक 6, बी हे टोपण नाव कोणत्या कवीचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, नारायण मुरलीधर गुप्ते। काय? नारायण मुरलीधर गुप्ते या कवीचे बी हे टोपण नाव आहे। प्रश्न क्रमांक 7, कवी बी यांच्याचप्रमाणे केशवसूत म्हणून कोणाला ओळखले जाते? तर कवी बी यांच्याचप्रमाणे केशवसूत म्हणून काय? केशवसूत म्हणून पहा ऑप्शन क्रमांक 3, कृष्णाजी केशव दामले। कोणाला? केशवसूत म्हणून कृष्णाजी केशव दामले यांना ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 8, माधव ज्युलियन या नावाने कोणी लेखन केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, माधव त्र्यंबक पटवर्धन। काय आहे? माधव त्र्यंबक पटवर्धन यांनी माधव ज्युलियन या नावाने लेखन केलेले आहे। प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्राचे रानकवी म्हणून ओळखले जाणारे यशवंत यांचे पूर्ण नाव काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2। तर पहा, महाराष्ट्राचे रानकवी म्हणून ओळखले जाणारे यशवंत यांचे जे पूर्ण नाव आहे तर ते यशवंत दिनकर पेंढारकर। काय आहे? यशवंत दिनकर पेंढारकर हे त्यांचे पूर्ण नाव आहे। प्रश्न क्रमांक 10, आरती प्रभू हे टोपण नाव कोणत्या प्रसिद्ध साहित्यिकाचे आहे? तर आरती प्रभू हे जे टोपण नाव आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 1, चिंतामण त्र्यंबक खानोळकर। कोणाचं आहे? चिंतामण त्र्यंबक खानोळकर या प्रसिद्ध साहित्यिकाचे आरती प्रभू हे टोपण नाव आहे। प्रश्न क्रमांक 11, निसर्ग कवी किंवा रानकवी म्हणून कोणाला संबोधले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, ना.धो. महानोर। कोणाला? ना.धो. महानोर यांना पहा निसर्ग कवी किंवा रानकवी म्हणून संबोधले जाते। प्रश्न क्रमांक 12, कृष्णाग्रज हे टोपण नाव कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, दामोदर अच्युत कारे। कोणाचं आहे? दामोदर अच्युत कारे यांचं कृष्णाग्रज हे टोपण नाव आहे। प्रश्न क्रमांक 13, प्रसिद्ध कवी ग्रेस यांचे मूळ नाव काय आहे? तर प्रसिद्ध कवी ग्रेस यांचे जे मूळ नाव आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 3, माणिक सीताराम गोडघाटे। काय आहे? माणिक सीताराम गोडघाटे हे त्यांचं मूळ नाव आहे। प्रश्न क्रमांक 14, आधुनिक मराठी कवितेचे जनक। प्रश्न क्रमांक 14, आधुनिक मराठी कवितेचे जनक कोणाला म्हटले जाते?
तर ऑप्शन क्रमांक 4 पहा केशवसूत. केशवसूत यांना आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 15 कवी दत्त हे टोपण नाव खालीलपैकी कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा दत्तात्रेय कोंडो घाटे. काय? दत्तात्रेय कोंडो घाटे यांचे कवी दत्त हे टोपण नाव आहे. प्रश्न क्रमांक 16 जळगावचे सोन्याचे कवी किंवा बालकवीचे समकालीन कवी आनंद कोणाला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा आनंदराव टेकाडे. तर आनंदराव टेकाडे यांना जळगावचे सोन्याचे कवी किंवा बालकवीचे समकालीन कवी आनंद असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 17 अनामिका हे टोपण नाव वापरून कोणी लेखन केले आहे? तर अनामिका हे जे टोपण नाव वापरून पहा ऑप्शन क्रमांक 3 शिरीष पै. कोणी? शिरीष पै यांनी लेखन केलेले आहे. प्रश्न क्रमांक 18 कवी रेंदाळकर यांचे मूळ नाव काय होते? तर कवी रेंदाळकर यांचे मूळ नाव हे पहा ऑप्शन क्रमांक 3 निवृत्ती रामनाथ रावजी. काय आहे? निवृत्ती रामनाथ रावजी हे त्यांचं मूळ नाव आहे. प्रश्न क्रमांक 19 विनायक या टोपण नावाने कविता लिहिणारे कवी कोण होते? तर विनायक या टोपण नावाने कविता लिहिणारे कवी जे आहेत तर ते पहा ऑप्शन क्रमांक 1 विनायक जनार्दन करंदीकर. कोण आहेत? विनायक जनार्दन करंदीकर हे कवी आहेत. प्रश्न क्रमांक 20 गदिमा किंवा आधुनिक वाल्मिकी म्हणून कोणाला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा गजानन दिगंबर माडगूळकर. कोणाला? गजानन दिगंबर माडगूळकर यांना गदिमा किंवा आधुनिक वाल्मिकी म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 21 शाहीर राम जोशी यांचे टोपण नाव काय होते? तर शाहीर राम जोशी यांचे जे टोपण नाव आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 2 शाहीर कवी. काय आहे? टोपण नाव काय आहे तर ते शाहीर कवी हे टोपण नाव होते. प्रश्न क्रमांक 22 मोरोपंत हे कोणत्या प्रसिद्ध कवीचे नाव आहे ज्यांनी अर्या छंदात विपुल लेखन केलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1 मोरेश्वर रामचंद्र पराडकर. काय? मोरोपंत हे पहा मोरेश्वर रामचंद्र पराडकर या प्रसिद्ध कवीचे नाव आहे ज्यांनी अर्या छंदामध्ये विपुल लेखन त्यांनी केलेले होते. प्रश्न क्रमांक 23 नागेश हे टोपण नाव कोणत्या कवीचे आहे? तर नागेश हे जे टोपण नाव आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 2 नागेश भार्गव शेणवी. काय? नागेश भार्गव शेणवी या कवीचे नाव आहे. प्रश्न क्रमांक 24 कवी संजीवनी मराठे यांचे लग्नापूर्वीचे मूळ नाव काय होते? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा तर कवी संजीवनी मराठे यांचे लग्नापूर्वीचे जे मूळ नाव होते तर ते कालिंदी रामचंद्र कीर्तने. काय होते? कालिंदी रामचंद्र कीर्तने हे त्यांचं मूळ नाव होते. प्रश्न क्रमांक 25 नाना हे टोपण नाव खालीलपैकी कोणत्या कवीचे आहे? तर नाना हे जे टोपण नाव आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 1 नारायण सुर्वे. कोणत्या कवीचे नाव आहे तर ते नारायण सुर्वे या कवीचे नाना हे टोपण नाव आहे. प्रश्न क्रमांक 26 लोकहितवादी या टोपण नावाने प्रसिद्ध असणारे समाजसुधारक कोण? तर लोकहितवादी या टोपण नावाने प्रसिद्ध असणारे जे समाजसुधारक आहेत तर ते पहा ऑप्शन क्रमांक 1 गोपाळ हरी देशमुख. कोणाला ओळखले जाते? गोपाळ हरी देशमुख या समाजसुधारकाला ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 27 प्र के आत्रे म्हणजेच प्रल्हाद केशव आत्रे यांचे प्रसिद्ध टोपण नाव काय होते? तर प्रल्हाद केशव आत्रे यांचे जे प्रसिद्ध टोपण नाव आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 1 केशव कुमार. काय? केशव कुमार हे प्रसिद्ध त्यांचे टोपण नाव आहे. प्रश्न क्रमांक 28 साने गुरुजी यांचे पूर्ण नाव काय होते? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा पांडुरंग सदाशिव साने. काय? पांडुरंग सदाशिव साने हे पहा साने गुरुजी यांचे पूर्ण नाव होते. प्रश्न क्रमांक 29 नानासाहेब पेशवे किंवा शाहीर पठ्ठे बापूराव यांचे मूळ नाव काय? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा श्रीधर कृष्ण कुलकर्णी. तर नानासाहेब पेशवे किंवा शाहीर पठ्ठे बापूराव यांचे मूळ नाव हे श्रीधर कृष्ण कुलकर्णी असे होते.
प्रश्न क्रमांक 30, पु ल देशपांडे यांचे पूर्ण नाव काय आहे? तर पु ल देशपांडे यांचे जे पूर्ण नाव आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 4, पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे. काय आहे? पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे हे पु ल देशपांडे यांचे पूर्ण नाव आहे. प्रश्न पहा, बाबूराव अर्नाळकर हे नाव कोणत्या प्रकारच्या लेखनासाठी प्रसिद्ध आहे आणि त्यांचे मूळ नाव काय आहे? तर पहा, बाबूराव अर्नाळकर हे जे नाव आहे तर ते ऑप्शन क्रमांक 1, गूढकथा लेखन. काय आहे? गूढकथा लेखन या प्रकारच्या लेखनासाठी प्रसिद्ध आहे आणि त्यांचे जे मूळ नाव आहे तर ते चंद्रकांत सखाराम चव्हाण. मूळ नाव काय आहे? चंद्रकांत सखाराम चव्हाण हे त्यांचं मूळ नाव आहे. पुढचा प्रश्न आहे पहा, ठणठण पाळ या टोपणनावाने विनोदी आणि खुसखुशीत स्तंभलेखन कोणी केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, जयवंत दळवी. तर जयवंत दळवी यांनी पहा ठणठण पाळ या टोपणनावाने विनोदी आणि खुसखुशीत स्तंभलेखन केलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन, ज्ञानप्रकाश आणि सत्यदीपिकामध्ये एक महाराष्ट्रीय या नावाने लिहिणारे कोण होते? तर कोण होते? तर ते ऑप्शन क्रमांक 4 पहा, बाबा पदमनजी. कोण होते? बाबा पदमनजी होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मराठी भाषेचे पाणिनी म्हणून कोणाला ओळखले जाते? तर मराठी भाषेचे पाणिनी म्हणून पहा ऑप्शन क्रमांक 3, दादोबा पांडुरंग तरखडकर. कोणाला? दादोबा पांडुरंग तरखडकर यांना ओळखले जाते. नेक्स्ट क्वेश्चन पहा, मराठी भाषेचे शिवाजी अशी सार्थ उपाधी कोणाला देण्यात आलेली आहे? तर मराठी भाषेचे शिवाजी अशी सार्थ उपाधी जी आहे तर ती पहा ऑप्शन क्रमांक 3, विष्णुशास्त्री चिपळूणकर. कोणाला? विष्णुशास्त्री चिपळूणकर यांना ही उपाधी देण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, मराठी भाषेचे जॉन्सन म्हणून कोणाचा गौरव केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, कृष्णशास्त्री चिपळूणकर. कोणाचा? कृष्णशास्त्री चिपळूणकर यांचा मराठी भाषेचे जॉन्सन म्हणून गौरव केला जातो. पुढचा प्रश्न आहे, विश्राम बेडेकर यांचे मूळ नाव काय होते? तर विश्राम बेडेकर यांचे जे मूळ नाव आहे तर ते ऑप्शन क्रमांक 2 पहा, बळवंत अमृत बेडेकर. काय आहे? विश्राम बेडेकर यांचे मूळ नाव आहे बळवंत अमृत बेडेकर असे होते. पुढचा प्रश्न आहे, नाथमाधव या टोपणनावाने ऐतिहासिक कादंबऱ्या लिहिणाऱ्या लेखकाचे नाव काय आहे? तर नाथमाधव या टोपणनावाने ऐतिहासिक कादंबऱ्या लिहिणाऱ्या लेखकाचे जे नाव आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 1, द्वारकानाथ माधवराव पितळे. काय आहे? द्वारकानाथ माधवराव पितळे हे त्या लेखकाचे नाव आहे. पुढचा प्रश्न पहा, विभावरी शिरूरकर या टोपणनावाने कादंबरी लेखन करणाऱ्या महिला लेखिका कोण? तर विभावरी शिरूरकर या टोपणनावाने कादंबरी लेखन करणाऱ्या ज्या महिला लेखिका आहेत तर त्या पहा ऑप्शन क्रमांक 4, मातली बेडेकर. काय आहे? मातली बेडेकर. त्यांनाच पहा बाळूताई खेरे याही नावाने ओळखले जाते. पुढचा प्रश्न आहे, पुढचा प्रश्न पहा, गुरुदेव या टोपणनावाने ओळखले जाणारे महाराष्ट्रातील राष्ट्रसंत कोण? तर गुरुदेव या टोपणनावाने ओळखले जाणारे महाराष्ट्रातील राष्ट्रसंत हे पहा ऑप्शन क्रमांक 3, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. कोण आहे? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, संत गाडगे महाराज यांचे मूळ नाव काय होते? तर संत गाडगे महाराज यांचे जे मूळ नाव आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 1, डेबूजी झिंगराजी जानोरकर. काय आहे? डेबूजी झिंगराजी जानोरकर हे पहा संत गाडगे महाराज यांचे मूळ नाव होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, दासगणू महाराज यांचे मूळ नाव काय होते? तर दासगणू महाराज यांचे जे मूळ नाव आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 1, गणपतराव दत्तात्रेय सहस्त्रबुद्धे. काय आहे? गणपतराव दत्तात्रेय सहस्त्रबुद्धे हे त्यांचं मूळ नाव आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, स्वामी स्वरूपानंद यांचे पूर्वाश्रमी म्हणजेच मूळ नाव काय होते?
तर स्वामी स्वरूपानंद यांचे जे पूर्वाश्रमीचे जे नाव आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 3 रामचंद्र विष्णू गोडबोले. काय? रामचंद्र विष्णू गोडबोले हे त्यांचं मूळ नाव होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा, चारुता सागर हे टोपण नाव कोणत्या कथा लेखकाचे आहे? तर चारुता सागर हे जे टोपण नाव आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 1 दिनकर दत्तात्रेय भोसले. कोणाचं? दिनकर दत्तात्रेय भोसले या कथा लेखकाचे आहे. पुढचा प्रश्न, श्रीपाद कृष्ण कोल्हेटकर यांनी आपल्या काही लेखांसाठी कोणते टोपण नाव वापरले होते? तर पहा, श्रीपाद कृष्ण कोल्हेटकर यांनी आपल्या काही लेखांसाठी ऑप्शन क्रमांक 2 सुदाम. काय? सुदाम हे टोपण नाव वापरलेले होते. पुढचा प्रश्न, काका कालेलकर यांचे मूळ नाव काय होते? तर काका कालेलकर यांचे जे मूळ नाव होते तर ते पहा ऑप्शन क्रमांक 3 दत्तात्रेय बाळकृष्ण कालेलकर. काय होते? दत्तात्रेय बाळकृष्ण कालेलकर हे त्यांचे मूळ नाव होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कुमार गंधर्व हे नाव संगीत क्षेत्रात प्रसिद्ध आहे, त्यांचे मूळ नाव काय? तर कुमार गंधर्व हे नाव पहा संगीत क्षेत्रात प्रसिद्ध आहे तर त्यांचे जे मूळ नाव आहे तर ते ऑप्शन क्रमांक 4 शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकळीमठ. काय आहे? शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकळीमठ हे त्यांचं मूळ नाव आहे. पुढचा प्रश्न, कवी वामन पंडित यांचे मूळ नाव काय होते? तर कवी वामन पंडित यांचे जे मूळ नाव होते तर ते ऑप्शन क्रमांक 2 पहा वामन अनंत शेष. काय? वामन अनंत शेष हे पूर्ण नाव आहे. शेवटचा प्रश्न पहा, बाबूराव बागुल यांनी सुरुवातीला कोणत्या टोपण नावाने लेखन केलेले आहे? तर बाबूराव बागुल यांनी सुरुवातीला पहा ऑप्शन क्रमांक 2 कवी अनिकेत. काय? कवी अनिकेत या टोपण नावाने लेखन केलेले आहे.